आपला जो वेतोबा आहे, श्रीदेव वेतोबा अत्यंत भोळा आहे, अत्यंत जागृत आहे आणि भक्तांच्या हाकेला आणि नवसाला हक्काने पावणार आहे. काय सांग? माझं एक उदाहरण देऊ. माझ्या मुलाचं भावाचं लग्न झालं होतं. विमानातून येत होता. विमानातून येता येता घाईमध्ये तिथे माहीमला ट्रॅफिक झालं. त्याच्या 3 ते 4 बॅगा तिथे उशिरा पोहोचल्यामुळे कुठच्या दुसऱ्या विमानात गेला. गोव्याला आला तर तिथे त्याला आपल्या बॅगा दिसल्या नाहीत म्हटल्यावरती माझी भाऊजाई रडायला लागली. पहिलीच वेतोबाला दर्शनाला येते आणि असं का माझ्यावर आघात झाला. बरोबर. म्हटलं काही घाबरू नको, माझा उभा आहे तलवार घेऊन, काही होणार नाही, तुझ्या 3 बॅगा मिळणार. त्याच्यात दागिने, साड्या, सगळं होतं. आणि ती एवढी रडत होती. म्हणतो मला आता काय लोक म्हणतील, घरातली म्हटली काही कोण म्हणणार नाहीये, मी आहे ना, मी मोठा धीर आहे, काही होणार नाहीये. सगळ्यांनी मला इकडच्या गावच्या लोकांनी आधार दिला. वेतोबा आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहे. देवाला आमच्या ह्या लोकांनी प्रसाद लावला, तुमच्या बॅगा मिळणार. सातरीला लावला, बॅगा मिळणार. एका आमच्या कोणाकडे तरी जाऊन त्यांनी काही लोकांनी प्रयत्न केले. त्यांनी सांगितलं मला 15 दिवसात प्रचिती येणार. आल्यानंतर गोव्यामध्ये एक बॅग आली. माझे मित्र तिथे राजू गेरकर, त्याला आम्ही लेटर दिलं होतं लिहून, असेल तर बा आम्ही जाऊ शकत नाही. तो गेला. खाऊची बॅग आली. आम्ही म्हटलं महची येईल, दागिने बिगिणे हे ते नाही आली. दुसऱ्या वेळी पण आली तर तिसरीच बॅग आली. आम्ही नर्वस झालो, सगळं झालं. आमच्याकडे एक मधु कोठारे देव तुमची प्रचिती घेत होता. हा बघत होता मला ती मिळते की नाही. मी काही हळलं नाही. वेतोबा आहे. आमच्याकडे एक मधु कोठारी म्हणून होता. त्याने आम्हाला ड्राफ्टिंग करून मस्त दिलं. आज ते हयात नाही आहे, पण आठवण आली. त्यांनी सगळं तिथे सांताक्रुजला बिल्डिंग लावली. त्यांना सांगितलं अशी बॅग येणार आहे, असं आहे, पुढायची नाही. बरोबर. त्याच्यात अल्बम आहे फक्त, तो तुम्ही बघा आणि त्या माणसाला द्या. तिसऱ्या दिवशी बॅग आली. आम्हाला बोलवणं आलं. त्यावेळी मोबाईल काही नव्हते. त्यामुळे त्याला पहिला फोन आला मधु कोठाऱ्यांना. त्यांनी आम्हाला लँडलाईनवर तिकडे गेला. माझा भाऊ गेला. त्याने बघितलं बॅग, त्यांनी दाखवली सगळी. बघितल्यावरती बघितलं अल्बम आहे. त्याच्यामध्ये पैसे होते. मी त्यावेळी घर बांधत होतो. त्यांनी सांगितलं फक्त अल्बम आहे. बघितलं, ठीक आहे म्हणाले. त्यांनी बॅग बंद केली. आलो. मूळ भावाने ती बॅग बी तशी ठेवली. संध्याकाळी गाडी पकडली. वेतोबाला आला. माझं सगळं मिळालेलं आहे. त्याला घड ठेवला, पावला. ती बिचारी रडली देवाकडे. माझं म्हणतो अब्रू आधी माझी वाचवली. म्हणजे कुठच्या पायाने आली आणि कुठच्या पायाने मला लोक म्हणतील ते. पण तो आमच्या सगळ्या परिवारावर आमच्या देवाची आपली भक्ती आहे. सगळ्या याला येतात. ऐकून एक कधी आम्ही वेतोबाला विसरणार नाही, गावाला विसरणार नाही, गावच्या लोकांना विसरणार नाहीये. लहानाचं मोठा झालो, ह्या मातीत झालं. आणि जे मला आयुष्यामध्ये करायचं होतं, आज माझी 75वी चालू आहे. मी खूप सुखी आहे. गावासाठी केलं, काही केलं, मोफत पैसे खूप कमवले, नाही तेवढं मला भाग्य.